धक्कादायक. मूर्तिजापूर येथे सोनोग्राफी सेंटरच्या लगतच नालीत सापडले नवजात अर्भक. शहरातील हरियाणा नगर परिसरातील घटना. मूर्तिजापूर येथील हरियाणा नगर परिसरातील कावरे संकुलमध्ये असलेल्या एका सोनोग्राफी सेंटर लगतच्या नालीत नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी वस्ती मुख्य रस्त्यावर हरियाणा नगर स्थित असलेल्या कावरे संकुलातील जय सोनोग्राफी सेंटर लगतच्या नालीमध्ये एक नवजात अर्भक मृत अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जय सोनोग्राफी सेंटर येथील कर्मचारी मनीषा राम दुरतकर या दररोजप्रमाणे सोनोग्राफी सेंटरची साफसफाई करत असताना त्यांना दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं. त्यावरून त्यांनी इतरत्र शोध घेतला असता जय सोनोग्राफी सेंटरच्या लगतच असलेल्या नालीमध्ये निळसर लाल रंगाच्या साडीच्या बाजूला एक नवजात अर्भक कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. सदर मृत अर्भकाचे काही अवयव जनावरांनी खाल्ल्याने ते पुरुषाचे की महिलेचं हे कळू शकलं नाही. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेऊन श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय मूर्तिजापूर इथे पाठवले. विशेष म्हणजे याच हरियाणा नगरस्थित परिसरातील शहरातील नामांकित स्त्री रोग तज्ञ डॉक्टर विक्रम शर्मा यांचे श्रीमती सुशीलाबाई शर्मा प्रसूतिगृह, बालरोग तज्ञ डॉक्टर प्रशांत अवघाते यांचे रुग्णालय, तर बाजूलाच डॉक्टर बुब यांचे हॉस्पिटल व जय सोनोग्राफी सेंटर आणि हकेच्या अंतरावर उपजिल्हा रुग्णालय अशा भल्या मोठ्या परिसरात अशी धक्कादायक बाब होणं ही चिंतेचा विषय असून नागरिकात फार मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलंय. यावर तर्कवितर्क लावत कुणी आहे, एका दवाखान्यावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशा नवजात बालकास जगात आल्यानंतर त्याच्या स्वप्नांची राख रांगोळी करणं हे अत्यंत चुकीचं असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. त्या माता पित्यासह संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरवरही कठोर कारवाई होण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. त्या नवजात बालकास जीवन जगण्याचा आनंद लुटण्यापासून वंचित ठेवलाय अशा दोषींवर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल. तपासकामी पथक गठीत केलं असून तपासात निष्पन्न झाल्यानंतरच सत्यता बाहेर येईल, असे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भाऊराव घुगे आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगत होते. तर घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात PSI गणेश सूर्यवंशी, सुरेश पांडे, चंदा गुल्हाणे करत आहेत. प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, सूर्या मराठी न्यूज, अकोला. मूर्तिजापूर येथील मुख्य शहराच्या रस्त्यावर एक गांभीर्यजनक बाब समोर आलेली आहे. ती म्हणजे सकाळच्या सुमारास येथीलच असलेल्या जय सोनोग्राफीच्या लगतच या ठिकाणी एक नवजात अर्भक अक्षरशः नालीमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने या ठिकाणी मोठे संशयाचे भोवरे उगवत आहेत. मी माझ्या कॅमेरामॅनला दाखवू इच्छितो कुठल्या नालीमध्ये हा अर्भक आढळलेला आहे. आपण पाहू इच्छिता हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी एक नवजात अर्भकाचा मृतदेह या ठिकाणी सापडला. विशेष म्हणजे हा नवजात अर्भक गेल्या कित्येक दिवसांपासून नालीमध्ये पडून असल्याचे दिसून येत आहे. अक्षरशः हा नवजात अर्भकाचा मृतदेह कुजबजलेल्या अवस्थेमध्ये असून या अर्भकाचे काही अवयव जनावरांनी सुद्धा खाल्ले असल्याचे एक गांभीर्यजनक बाब समोर आलेली आहे. कॅमेरामन श्याम वाळस्करसह मी प्रतीक कुरेकर, सूर्या मराठी न्यूज, अकोला. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.